शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं सामनाच्या रोखठोक सदरातून नमूद करण्यात आलंय. दादा गेले पुढे काय या मथळ्याखाली रोखठोक सदरामध्ये लेख प्रसिद्ध झालाय. बघूया. पवार साहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार पण मुख्यमंत्री व्हायलाही भाग गेला. अनेकदा असे अनेक लोक मुख्यमंत्री बनले आहेत की ज्यांची क्षमता आणि लायकी नाही. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सामनातून रोखठोक भाष्य करण्यात आलंय. शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं सामनाच्या सदरात नमूद करण्यात आलंय. दादा गेले पुढे काय या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती. मात्र नशिबाने त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले, ते मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीने म्हणाले, ही ऑफर मला आली असती तर शिंदेच्या आधी मी गेलो असतो. मात्र भाजपच्या सोबत दादा गेले आणि उपमुख्यमंत्री पदावरच स्थिरावले. ते भाजप बरोबर गेले, मात्र विचारांची चौकट मोडली नाही. उदार मतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करत राहिले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाही. ते लवचिक होते पण फार झुकले नाही. शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र त्यांची राजकीय घोडदौड उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पदावरच थांबली. तरीही अजित पवारांची राजकारणावरची पकड सुटली नाही. अजित पवारांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र काही कारणांमुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. दरम्यान यावरून राऊतांनी मुख्यमंत्री व्हायला भाग्य लागतं असं म्हटलंय, तर दुसरीकडे राऊतांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र डागलंय. पवार साहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार पण मुख्यमंत्री व्हायलाही भाग गेला. अनेकदा असे अनेक लोक मुख्यमंत्री बनले आहेत की ज्यांची क्षमता आणि लायकी नाही. विशेषतः भाजपच्या काळामध्ये आपण अनेक राज्यात पाहिलं असेल. अनेक सक्षम लोकांना बाजूला करून अनेक होयबांना मुख्यमंत्री केलेले आहेत. अजित पवारांसारखे लोक हे कधी होयबा झाले असं मी तरी पाहिलं. सामनातून केलेल्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या. जर तरला कोणताही अर्थ नाही. भूतकाळाच्या गोष्टी वर्तमान काळात का काढतायत असा सवाल संजय शिरसाटांनी केलाय. तर बावनकुळेंनी देखील सामनाच्या लेखावरून टोला लगावला. आता ह्या जर तरला काही अर्थ नाहीये. त्यावेळेला शरद पवार जे अजितदादा ते एकत्र होते त्या टायमाला यांची सदस्य संख्या जास्त होती. परंतु का मुख्यमंत्री केलं नाही, का टाळलं, कोणती महत्वाची खाती घ्यायची होती, हे सगळे प्रश्न आता इतिहास जमा झालेले आहेत. म्हणून त्या भूतकाळाचा आता या वर्तमान काळाशी संबंध जोडणं मला वाटतं योग्य नाही. त्याबद्दल मी पुन्हा बोलण्याला योग्य आहे. त्यांना मला माहिती आहे की अशाही दुःखामध्ये त्यांना सामना पेपर चालवायचा आहे असं लिहून. अजित पवार आज हयात नाहीये. मुख्यमंत्री पदावरून त्यांनीही जाहीररित्या खंत व्यक्त करून दाखवली होती. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला देखील अजित पवारांना मुख्यमंत्री पाहायचं होतं. मात्र त्याआधीच नियतीनं घात केला. मात्र अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा सामनातून उपस्थित करण्यात आला आणि पुन्हा एकदा जर तरच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.